सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आता आपण कल पाहत होतो यः एकः विभाति यः एको विभाति स्वतः शुद्धचेतः म्हणजे जो एकटा आहे, केवळ एकमेव द्वितीय आहे आणि शुद्धचेतः शुद्ध स्वरूप आहे तो प्रकाशस्वरूपः अपि आणि तो प्रकाश स्वरूप सुद्धा आहे, तेजोमय आहे। नाना इव विभाती, जरी तो एकटा असला तरी नाना इव म्हणजे वेगवेगळा असा तो भासतो आणि वेगवेगळा असा तो शोभून दिसतो। शराव उदकस्थः म्हणजे आहे, ज्याच्यामध्ये पाणी आहे असा माठ। यथा भानुः एकः म्हणजे त्या माठातल्या पाण्यामध्ये ज्या सूर्याचं प्रतिबिंब पडतं ते सूर्याचं प्रतिबिंब असतं, तो सूर्य नसतो।
सह नित्योपलब्धी स्वरूप अहम आत्मा. आणखीन एक इथे काल तर आपण हे पाहिलंच, पण आणखीन एक कल्पना आहे ह्याच्यात की ज्याप्रमाणे, आणि अतिशय महत्त्वाचं आहे हे, ज्याप्रमाणे ज्या माठामध्ये पाणी आहे, पाणी हे मीडियम आहे, माध्यम आहे की ज्याच्यामुळे त्याच्यात प्रतिबिंब पडतं. नुसत्या माठात नाही प्रतिबिंब पडत, पाण्यामुळे माठात, पाणी असलेल्या माठात प्रतिबिंब पडतं सूर्याचं. आता इथे महत्त्वाचा मुद्दा, मग सूर्याचं प्रतिबिंब माठात पडलं म्हणून आकाशातला सूर्य एक आणि माठातला सूर्य दुसरा असं आपण म्हणतो का? किती इतकं सुंदर समजावलंय त्यांनी आपल्याला. मग चैतन्याचं प्रतिबिंब प्रत्येक व्यक्तीच्या बुद्धीमध्ये पडलं तर प्रत्येक जे प्रतिबिंब पडतंय तितकी चैतन्य आहेत का? नाही, ते प्रतिबिंब आहे. म्हणजे ते सगळं त्या व्यक्तीशी रिलेटेड जे काही आहे ते सगळं चैतन्याशी रिलेटेड खोटं आहे. हे कसं? म्हणजे मी म्हणते ते काय खूप कठीण वाक्य मी बोलत नाहीये. काय आहे, कसं झालंय माहिती का? माठात प्रतिबिंब पडलंय, माठात प्रतिबिंब पडलेलं आहे, पण माठात जे प्रतिबिंब पडलेलं आहे ते प्रतिबिंब आहे एवढं समजायला माणसाची बुद्धी पुरेशी आहे. आणि म्हणून तिथे आपण वाचलेलो आहे की माठात प्रतिबिंब आहे म्हणजे तो सूर्य नाही, आकाशातला सूर्य खरा आहे, हे आपल्याला कळू शकतं. पण तरीही बघा, माठात जे प्रतिबिंब पडलं आहे हे प्रतिबिंब खोटं आहे का? प्रतिबिंब खोटं नाही, पण वस्तू नाही ती, तो सूर्य नाही. म्हणजे सूर्य नाही, सूर्याच्या रिलेटेड प्रतिबिंब खोटं आहे, पण आम्हाला दिसतंय म्हणून ते प्रतिबिंब खरं आहे. जे दिसतंय ते आम्हाला खरंच वाटतं आहे. जसं माणसाच्या बुद्धीमध्ये प्रतिबिंब पडतं चैतन्याचं, आणि मग ती बुद्धी सगळे व्यवहार करते. या व्यवहाराच्या दृष्टीने सगळं जे दिसतं आहे ते माठात पडलेल्या सूर्याच्या प्रतिबिंबाप्रमाणे खरं आहे. प्रतिबिंब दिसतंय की नाही म्हणजे ते खरं आहे. ते काय प्रतिबिंब दिसतंय तरी सुद्धा हे नाही आहे बरं का प्रतिबिंब, असं तर नाही होत. त्या दृष्टीने ते खरं आहे, हो, पण त्याला किंमत शून्य आहे की नाही? किंमत शून्य आहे. खऱ्या सूर्याच्या संबंधात प्रतिबिंबाला किंमत नाही. ते पाणी हल्लं की ते प्रतिबिंब हलतं, पण खरा सूर्य काही हलत नाहीये. प्रतिबिंब काही प्रकाशित करत नाही कोणाला, ती ताकद नाही. सूर्यामध्ये प्रकाशित करण्याची ताकद आहे. त्याप्रमाणे खरं जे चैतन्य आहे, माझी बुद्धी सूक्ष्म असल्यामुळे पाणी कसं आहे, नुसते माठात प्रतिबिंब पडेल का कधी सूर्याचं? माठ कसं आहे, सॉलिड आहे, सॉलिड गोष्ट आहे ती. आणि पाणी कसं आहे, लिक्विड आहे. लिक्विड हे सॉलिडपेक्षा थोडं हे झालं ना, सूक्ष्म झालं.
म्हणून त्याच्यात प्रतिबिंब पडतं. या सगळ्या सायन्सच्या गोष्टी आपल्याला समजायला हव्यात, म्हणजे लवकरात लवकर हे चैतन्य काय आहे, त्याची सूक्ष्मता काय आहे ते कळेल आपल्याला. प्रतिबिंब हे सूक्ष्म गोष्टीकडे पडेल, सूक्ष्म गोष्टींमध्ये पडेल. पाणी हे लिक्विड आहे, लिक्विड असल्यामुळे ते सॉलिड अशा माठापेक्षा ते काय सटल आहे, सूक्ष्म आहे, म्हणून त्याच्यात प्रतिबिंब पडू शकतं, म्हणून ते पडलेलं आहे. त्याप्रमाणे सगळ्या हे जे बॉडी पार्ट्स आहेत, सगळे बॉडी पार्ट्सच झाले ना. मन, बुद्धी, चित्त, अहंकार सुद्धा हे या देहालाच दिलेले आहेत. त्यातली सगळ्यात सटल काय आहे, बुद्धी आहे, सगळ्यात सूक्ष्म बुद्धी. आणि म्हणून फक्त त्या बुद्धीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडतंय. कोणी म्हणतात काय, मनुष्य म्हणजे चैतन्याचा अंश आहे असं म्हणतात. तर कोणी काय म्हणतात, शंकराचार्य हे सायंटिस्टच म्हणायचे. ते सरळ सरळ भाषा वापरतात की ते काही तुम्हाला खुश करायचं नाही आहे, की चैतन्याचा अंश आहे आम्ही, भगवंताचा अंश आहे. अंश बिंश काही नाही, बुद्धीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. आणि ते प्रतिबिंबाचं रूपांतर जर आपल्याला चैतन्य स्वरूप जाणण्यात करायचं असेल किंवा चैतन्याशी एकरूप होण्यात करायचं असेल, तर आम्हाला आधी ते प्रतिबिंब क्लिअर करत गेलं पाहिजे. आता ते फेंट दिसतंय, नंतर ते छोटंसं दिसतंय, थोडा थोडा आनंद मिळतोय. अजून बुद्धी आम्हाला सूक्ष्म करावी लागेल, अजून खूप त्याचा विचार करावा लागेल. करत 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 एक एक सिक्रेट त्याचं उलगडायला लागेल. त्याच्यासाठी आम्हाला असं सूक्ष्मतेने, स्थिर चित्ताने, स्थिर शरीर करून, प्राणायाम करून 10-10 मिनटं बसायची सवय पाहिजे. तेव्हा कुठे त्यातल्या गोष्टी सगळ्या उलगडायला लागतात. सूक्ष्म गोष्टी वर्षानुवर्ष स्वयंपाक करून इतके ट्रिक्स आपल्याला यायला लागतात की ट्रिक्स कोणी सांगायची गरजच नाही आहे. तसं वर्षानुवर्ष 10-10 मिनटं जर आपण बसलो आणि विचार केला तर आपल्याला त्याच्यात कौशल्य नक्की येणार आहे. ते कळायला लागेल. सूक्ष्म 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 होत जाऊन नंतर त्याची एक एक आपल्याला गोष्टी उलगडत जातील. पण ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची सांगितलेली आहे. हे पटवून द्यायचा प्रयत्न केलेला आहे की प्रत्येकाच्या स्वभावामध्ये आपण इतक्या अडकतो. अरे मी असं केलं तरी त्यांनी तसं नाही केलं, मग असं का करतात लोक, आणि माझ्याशीच लोक असे का वागतात वगैरे. ते काय माहिती का, जसं श्रीराम जन्माला येण्याच्या आधीच ठरलं होतं की श्रीराम हा कसा असेल, कशासाठी जन्मलेला असेल आणि त्यांनी काय करायचं आहे, तसं आपल्या सगळ्यांचं हे एक श्रीराम नावाचा एक संकेत आपल्यासमोर ठेवला आहे. पण सगळ्यांचं आयुष्य हे असंच आहे थोडंफार. आणि जो प्रत्येक मनुष्य आज जे करतो आहे तेच विधिलिखित आहे. जणू काही आम्ही ही सृष्टी निर्माण करणारे आहोत, अशा प्रकारची अपेक्षा आम्ही या सृष्टीकडून करत असतो. आणि म्हणून आम्हाला नाराजी, दुःख वगैरे येतं. खूप एकदम ढोबळमानाने या सृष्टीकडे आपण बघतो आहे. ती दृष्टी आपली सूक्ष्म होत गेली पाहिजे. ती दृष्टी आपली सूक्ष्म सूक्ष्म होत गेली पाहिजे दिवसानुदिवस. म्हणजे काय झालं पाहिजे तर कोणीही मनुष्य त्याचा देह, त्याचं बोलणं, त्याचा स्वभाव, त्याचं हसणं, त्याचं उठणं बसणं वाकडं आहे का चांगलं आहे का काय आहे
ह्याच्याकडे जे आमचं जास्त लक्ष असतं त्याच्याऐवजी लक्ष हे ओरिजिनॅलिटीवर हवं. मूळ काय आहे? तर काही नाही, चैतन्याशिवाय काही नाही आहे. आणि बाकी आम्ही अपेक्षा करूच शकत नाही, कारण या जगामध्ये कुणी काय वागायचं आहे हे ठरलेलं आहे. फक्त आम्ही स्वतः काय करायचं आहे हा विचार आम्ही सतत केला पाहिजे. बाकी इतरांचं आम्हाला काही ठरवताच येणार नाही आहे. आणि म्हणून असं सांगितलंय की माठातल्या पाण्यामुळे माठात पडलेलं सूर्याचं प्रतिबिंब जरी असलं तरी सुद्धा ते प्रतिबिंब एक आणि सूर्य आकाशातलं दोन, असे काही दोन सूर्य निर्माण होत नाहीत. सूर्य हा शेवटी एकच राहतो आणि प्रतिबिंब ते प्रतिबिंबच राहतं. जरी ते दिसायला असलं, दिसणारी प्रत्येक वस्तू सत्य आहे असं आमचं म्हणणं आहे, पण ती एका विशिष्ट पातळीवर सत्य आहे. हायर लेवलनी बघायला गेलं तर ती सत्य नाही. एका चैतन्याशिवाय या विश्वामध्ये काहीही सत्य नाही. म्हणून आता तुकाराम महाराज काय म्हणतात, एवं आत्मा स्वप्रकाशमान चिन्मात्रैक चैतन्य धाम तो न देखती नास्तिक जन नास्तिके पूर्ण निजांध. नास्तिकपणा म्हणजे काय की खूप आपण सुशिक्षित आहोत आणि आपण खूप विचार केला आहे का तरी देव या जगात, आणि मग काय त्याचं अस्तित्व काही जाणवतंय का? आता बाकी सगळे व्यक्ती दिसतात, देव दिसतोय का? अरे शक्ती शक्ती तुम्ही म्हणता, म्हणजे कसली शक्ती? मग ती तर पॉवर ती तर आहेच ना. अणुरेणूंमध्ये पॉवर आहे, सूर्यामध्ये पॉवर आहे, मग कशाला पाहिजे? मग कशाला देव पाहिजे? या नास्तिकतेमध्ये काय होतं, नास्तिकपणाच्या विचारांमुळे लोक मायेमध्ये फसून आंधळे होतात. त्याच्यामुळे नास्तिकांना हा परमेश्वर जो आहे तो कधीही दिसणार नाही. परमेश्वर म्हणजे चैतन्य तत्व कधीही जाणवणार नाही. आणि हे तरी त्यांचं काय चूक आहे? म्हणजे नास्तिकवाद्यांचं काय चुकलंय? ते असं का वादविवाद करतात? त्याचं कारण त्यांना आस्तिक जे आहेत त्यांनाही आत्मस्वरूपाचं अज्ञान आहेच. नास्तिक आहेत त्यांनाही आत्मस्वरूपाचं अज्ञान आहेच. पण नास्तिकवाद्यांना आत्मस्वरूपाचं अज्ञान हे टोकाचं आहे, खूपच जास्ती अज्ञान आहे. आणि म्हणून ते चैतन्यापासून खूप दुरावलेले आहेत आणि म्हणून ते असं वागतात, म्हणजे हे नॅचरल आहे, नॅचरल आहे.
जितकं जास्तीत जास्त आपण मायेमध्ये रमू तितकं जास्तीत जास्त बुद्धी ढोबळ होत जाते आणि जितकी बुद्धी त्याची सूक्ष्मता कमी होते तितकं चैतन्याचं प्रतिबिंब त्यात धूसर होत जातं आणि म्हणून आस्तिकतेचं रूपांतर नास्तिकतेमध्ये व्हायला सुरुवात होते. मनामध्ये संशय निर्माण होतात. संकल्प जरी केले तरी होईल का नाही, नकोच, त्याच्यापेक्षा करायलाच नको वगैरे विकल्प निर्माण होतात. आणि मग लोक शेवटी काय असतं माहिती आहे, आपल्याला यश मिळो का न मिळो, फायनल आपलं एम काय आहे माहिती का माणसाचं, यश मिळो का न मिळो पण मला आनंद पाहिजे. आणि मग हा जो आनंद आहे, यश हे कशामुळे मिळतं, बुद्धी वापरून यश मिळतं. नुसते हवाली करून यश नाही मिळत. कधी विचार शुद्ध ठेवावे लागतात. मन शुद्ध ठेवावं लागतं. त्यामुळे बुद्धी सूक्ष्म होत जाते आणि मग यश मिळतं माणसाला. कष्ट तर आहेतच. ज्यावेळी ते मिळत नाही, पण माणूस जन्माला आल्यानंतर त्याचं एक ध्येय ठरलेलं आहे, मला आनंद पाहिजे. कोणी मला स्वीकारो कोणी मला न स्वीकारो, मला आनंद पाहिजे, हे त्याचं ठरलेलं आहे. आणि तो वेगवेगळ्या मार्गांनी आनंद शोधतो. मग ज्यावेळी यश मिळवून आनंद मिळत नाही, तेव्हा तो म्हणतो, हे मी केलं, ते मी केलं, कुणाला जाणवत नाही पण मी सांगतो, हे सगळं मी करतोय, असं करून तो स्वतःला व्यक्त करतो. आणि हळूहळू तो या शरीराला मी म्हणायला लागतो. हा एक देहाला मी म्हणण्याचा हा एक दुसरा मार्ग आहे. त्यामुळे देहाला जर मी म्हणायला सुरुवात केली तर या देहाशी रिलेटेड हे सगळं जग आहे. आणि मग अनेक अवैध म्हणजे अयोग्य मार्गांनी तो स्वतःचा अहंकार पोसतो. आणि मग चित्ताची शुद्धी मात्र निघून जाते. नास्तिक निंदक दुर्जन, ज्ञानगर्वी विकल्पी जन, त्याचे अंगी देहाभिमान, त्याचे आत्मदर्शन कैसे घडे. देहाचा अभिमान आल्यावर आत्मदर्शन होऊच शकत नाही. देहामध्येच अडकतो मनुष्य. अंतःकरण जर शुद्ध नसेल तर धन पाहिजे, पैसे पाहिजेत, आपल्याला प्रसिद्धी पाहिजे, अशा रीतीने ममत्व वाढतं, मला चांगलं म्हणा. आणि मग परमात्मा चिंतन कसं होईल त्यावेळेस. ज्याप्रमाणे आरशावर धूळ चढावी तसा आमच्या बुद्धीच्या सूक्ष्मत्वावर धुळीचे लोटच्या लोट चढायला लागतात. बुद्धी म्हणजे काय माहिती का, शास्त्रीय दृष्ट्या अंतःकरणाची परमशुद्धता, परमपवित्रता, सर्वोच्च टोक
म्हणजे बुद्धी, म्हणजे बुद्धीची सूक्ष्मता. गढूळ जर असतील मनाचे विचार तर बुद्धी चालतच नाही. मुळी बुद्धी चाललीच नाही तर त्यात चैतन्याचं प्रतिबिंब तुम्हाला दिसणार कुठून? त्या पडत तर राहतच हो, पण धुळीची पुटछ पुट. याची लागी चित्तशुद्धी, वेद मुख्यत्वे प्रतिपादी. चित्तशुद्धी विण त्रिशुद्धी, निजात्मा सिद्धी नप विजय. त्यामुळे आपल्याला जर चित्तशुद्धी नसेल, वेद सुद्धा सांगतात की चित्ताची शुद्धी महत्त्वाची आहे. चित्तशुद्धी विण त्रिशुद्धी. मन बुद्धी चित्त अहंकार ह्याच्यापैकी चित्ताची जर शुद्धी नसेल तर उरलेल्या तीनची शुद्धी काय कामाची? त्याने काहीच मिळणार नाही. चित्तशुद्धी नसेल ना तर आपल्याला विवेक येत नाही. मग तेच तर मी म्हटलं की बुद्धी सूक्ष्म केवळ चित्तशुद्धीमुळे, चांगल्या शुद्ध पवित्र विचारांमुळे बुद्धी आपली चालायला लागते. त्याच्यात बुद्धी चालण्याचा अर्थ बुद्धी सूक्ष्म होणं, आणि बुद्धी न चालणं म्हणजे बुद्धी ढोबळ होणं. याचाच अर्थ बाकीच्याच विचारांना थारा आहे आपल्या मनामध्ये. जर चित्तशुद्धी नसेल तर बाकी कशाचाही उपयोग नाही. आणि म्हणून काय केलं पाहिजे? कर्म अपेक्षा न ठेवता केलं पाहिजे. निष्काम कर्म, साधना केली पाहिजे. म्हणजे हे दोष दूर होतात आणि विवेक होतो, म्हणजे बुद्धी चालायला लागते. आणि वैराग्य, वैराग्य याचा खूप वेळा अर्थ सांगितलेला आहे. जो काही वर्तमान काळात करायचं आहे ते केलं, आणि जी गोष्ट भूतकाळात जमा झाली त्याच्यापासून दूर जाणं म्हणजे वैराग्य. तर मग असा कोण श्रेष्ठ असतो ज्याची गुरुत्वाची नाही चाड? गुरुत्व, गुरु म्हणजे काय माहिती का? मोठेपणा. लघु म्हणजे लहानपणा, गुरु म्हणजे मोठेपणा. ज्याला मोठेपणाची इच्छा नाही आहे, ज्याची ज्ञानगर्व नाही वाढ. ज्ञानगर्व म्हणजे मला ज्ञान झालं, कोणत्याही गोष्टींचं ज्ञान होणं. हा अहंकार ज्याच्या जवळ नाही आहे. ज्ञान होण्याचा अहंकार म्हणजे काय माहिती का? आता ही गोष्ट मला समजली, आता मी कोणालाच सांगणार नाही, बस मलाच श्रेष्ठ व्हायचं आहे. आणि गंमत होते काय माहिती का? तो जो परमात्मा असतो
तो विचारतो की काय तुझं जमा खर्च तर मला दिसतोय, पण तुझ्या जवळ जे जे काही होतं ते तू कुणाला किती किती पर्सेंट दिलेलं आहेस. स्वतःजवळ ठेवलं असशील तर अलाउड नाही आहे. इतकं वजन आणायला विमानात अलाउड नसतं ना. ते विमानापेक्षा हे सूक्ष्म आहे ना, वर जाणारं विमान. मग आता काय करायचं? मग तुला अलाउड नाही आहे पुढे जायला. जा, परत जन्म घे, आणि परत कळलं की काही आणता येत नाही स्वतःबरोबर. म्हणजे वस्तू वगैरे नाही हो, पण ज्या अतिसूक्ष्म गोष्टी आहेत. मला काय काय ज्ञान झालं, मला काय काय सिक्रेट समजली होती. अच्छा, या रेसिपीमध्ये असं करतात का, आता मी कोणालाच सांगणार नाही, माझेच लाडू चांगले झाले पाहिजेत. हे एक उदाहरण. परंतु असं आपल्याला जीवनात वाटणं हा सुद्धा एक अहंकार आहे. तुम्ही जितकं सूक्ष्मात जाल तितकं ते लक्षात येईल की काय माहिती का, परमेश्वर म्हणतो अरे हे सगळं मी क्रिएट केलं आहे, सगळं हे इथेच ठेवायचं आहे. झाडाची फळं मिळाली समजा तुम्हाला, आंब्यांचा सीझन आहे, आंबे मिळाले एखाद्या झाडाचे, खूप आंबे आहेत हो झाडावर, आम्हाला खूप पाहिजे असतं का, कशाला, एका वेळे किती लागतं, जास्तीत जास्त 1, जास्तीत जास्त 2. झाडाखाली बसून 2 आंबे खायचे, घरी न्यायचे नाहीत. तिसरा आंबा मिळाला, रस्त्यावरून जाणाऱ्या माणसाला देऊन टाकला. हा हिशोब आहे खरं म्हणजे इथला. आमची फजिती का आहे माहिती का, तुला वाटतंय, परमेश्वर म्हणतो तुझ्या आतमध्ये जे ज्ञान आहे तुला वाटतंय ते तुझं आहे, तसं काही नाही आहे. तसं काहीही नाही आहे. सगळं हे इथे असं या विश्वामध्ये स्प्रेड करून टाकले, पसरवून टाकलेलं आहे. जो जे ॲब्झॉर्ब करेल आपल्या स्वतःसाठी त्याला ते करू दे, पण ते कायमचं तुमचं नाही होणार. हा देह सोडून जाताना ते सगळं इथेच सुटलं पाहिजे. मग ते का नाही सुटत माहिती का, वासनांच्या गुंत्यामध्ये ते सगळं अडकलेलं राहतं. म्हणून आम्हाला सुटका नाही आहे पुढे जायची. मग सगळा हा जो गुंता आहे तो घेऊन पुन्हा जन्माला यायचं, आणि तो गुंता पुढच्या वेळेस आम्हाला आठवत नाही कशामुळे झालेला आहे, विस्मरण. मग तो सोडवता येत नाही, म्हणून आम्ही म्हणतो आयुष्याचं गणित सुटत नाही. मग आता काय करायचं, गुंता होऊ द्यायचं नाही तर कसं काय. आज एखादी गोष्ट कळली की ती आता काय करायची, 5 जणांना सांगायची. काहीही असो, पण आपल्याला जे काही नॉलेज मिळतं इथल्याच कोणाकडून तरी, टी व्हीवरून, वर्तमानपत्रातून, माणसांकडून, ह्याच्याकडून, न्यूजमधून, म्हणजे सगळं इथूनच आपल्याला ज्ञान मिळतं. इथून मिळालेलं ज्ञान माझं कसं होतं आहे एका मिनिटात, आणि ते माझं झालं की ते सगळं पर्सनल झालं की मग ते दुसऱ्याला द्यायचं नाही. ते काय धन आहे, धन ठीक आहे बाबा, तुम्हाला लागतं, आयुष्य जगायला पैसा लागतो, म्हणून ते काही कॉमन नाही राहणार.
पण जे नॉलेज आहे ते इथेच सगळ्यांना, आणि नॉलेज वाटण्याची पण कला असते. नॉलेज म्हणजे हे इतर सगळ्या या जगतातल्या गोष्टी, तुम्ही परमात्म्याचं ज्ञान जे आहे ते तुम्ही वाटू नाही शकत कोणालाच. ते ग्रंथांच्या आधारेच द्यावं लागतं. स्वतःचं ज्ञान त्यात ॲड करून चालत नाही. म्हणून मध्ये शब्द वापरला होता, तेथे पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे. कितीही आपल्याला कळलं तरी टोकाला नाही जाऊ शकत. या विश्वामध्ये चालणाऱ्या मायेतल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, जितकं जास्तीत जास्त आपल्याला कळलेलं, योग्य लोकांना जितकं ज्ञान देऊन टाकता येईल आणि रिकामं होता येईल, त्याच्यात दोन गोष्टी आहेत. पुढे जायला आपण हलके होतो, शांती मिळते आपल्याला. आणि दुसरं म्हणजे सतत मिळालेलं ज्ञान वाटून आपण रिकामे होतो, म्हणजे नवीन ज्ञान सतत आपल्याकडे येत राहतं. मॅटर ऑक्युपाइज स्पेस. प्रत्येक जो ज्ञान आहे, प्रत्येक जो विचार आहे, तो जागा व्यापतो. आणि किती साठवून ठेवणार आहे, मग दुसरं काही येतच नाही आपल्याकडे. आणि म्हणून आम्ही जे ऐकतो आहे, परमतत्वाचं जे ज्ञान आहे ते आम्ही ऐकतोय, पण मग ते आमच्यात उतरत का नाही? कारण आम्ही आमच्याकडे जागाच नाही आहे. आमच्याकडे खूप साठलेल्या गोष्टी आहेत, त्या आम्ही रिकाम्या करायला हव्यात, म्हणजे मग हे ज्ञान आमच्याकडे येईल. याला म्हणायचं काय? आजचा विषय चित्तशुद्धी. चित्तशुद्धी ही कशी होणार? चित्त म्हणजे या ठिकाणी मन. अहंकार जर आला तर चित्तशुद्धी होऊ शकत नाही. आणि हा अहंकार सूक्ष्म आहे, म्हणजे फार मोठेपणा घ्यायची गरज नाही, पण छोट्या छोट्या गोष्टी नाही. हे आता आपल्याला कळलं, आपली फॅमिली शोभून दिसायला पाहिजे, हे दुसरं कोणाला सांगायचं नाही. हे जे एवढंसं सुद्धा अहंकार, जास्ती गुरुत्वाची नाही चाड, त्याला मोठेपणाची इच्छा नाही, जास्ती ज्ञानगर्व नाही वाढ, ज्याला कितीही ज्ञान मिळालं तरी त्याचा गर्व होत नाही, तो सगळ्यांना सांगून टाकतो. ज्यासी लौकिकाचे नाही कोड. लौकिक लोकांनी मोठं म्हणावं किंवा विश्वामध्ये आपण मोठं व्हावं, याची त्याला आवड नाही. सद्गुरु दृढ तो ऐकू, असं त्याला सद्गुरु म्हणावं. ज्यासी जीवत्व नाही शरीरी, ज्याचं जीव पण हे शरीरात नाही. केवढं मोठं तंत्र वापरले बापरे इथे. ज्याचं जीव पण शरीरात नाही, त्याचं जीव पण कशात आहे माहिती आहे? चैतन्यात आहे. चैतन्याला मी मानतो. तो जो एकत्वे देखे नरनारी, तोची संसारी सद्गुरु. एकत्वे देखे नरनारी म्हणजे कोणतीही व्यक्ती न समजता जो चैतन्य म्हणून समजतो, तो सद्गुरु. जो गुरु आज्ञा नित्य विरक्त, जो गुरुनाम नित्य स्मरत,
ज्यासी गुरुसेवा नित्यव्रत तो नित्य मुक्त निज देही. काय काय 2-3 गोष्टी सांगितल्या आहेत. विरक्त असतो. विरक्त याचा अर्थ वैराग्य. वैराग्य याचा अर्थ वर्तमान काळात फक्त जगतो. रत होत नाही म्हणजे तो ज्याच्या मध्ये भूतकाळामध्ये रमत नाही. गुरु नाम नित्य स्मरत. गुरु तुमचा आमचा एकच आहे, चैतन्य. तेवढंच त्याला स्मरण होतं. गुरु सेवा नित्यव्रत. बास ही सगळी परमेश्वराची सेवा आहे. तो नित्य मुक्त निज देही. अशा रीतीने एकनाथांनी याच्यावर भाष्य केलेलं आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि